आपण खेळत असतो त्याच खेळाने उतरलेले दोन संघ त्रिमूर्ती सलतेवाडी वर्सेस मत्रेवाडी 11 संघ। अगदी मत्रेवाडी संघाचे दोन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अगदी व्यवसाय क्रिकेट खेळणारे दोन खेळाडू अगदी पाहता पाहतो तर पाटण टेनिस क्रिकेटचा ऑलराउंडर खेळाडू या ठिकाणी अक्षय गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी दोन ऑफिशियल पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। रोहित पवार आणि पिंट्या कुंभार असे दोन ऑफिशियल पंच या ठिकाणी आपल्याला या मॅच साठी लाभलेले आहेत। तर लेफ्टी वर्सेस राइटी असं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। अक्षय वर्सेस दोन्ही लेफ्टी लेफ्टी असं या ठिकाणी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय अगदी क्षेत्ररक्षक आहे एक धाव घेण्यास सफल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी जरूर केला जाईल। दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होतील का आणि यावेळी मात्र गुड रनिंग बिटवीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काय चांगल्या पद्धतीचा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला। अगदी पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील। अगदी काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती अगदी बॉल मारला होता दोन अगदी एक धाव तर जोरामध्ये कंप्लीट केली पण अगदी या चेंडूवरती दोन धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। पुढील चेंडू अक्षय वर्सेस अतुल असं कॉम्बिनेशन जुळले। अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न टॉपेज लागली आणि विकेटचं होईल पतन। पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी मत्रेवाडी टीमचा मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला। या ठिकाणी आलेल्या पाऊल या ठिकाणी परत परतावं लागेल। नाव आहे अतुल या ठिकाणी परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी जाताना या ठिकाणी हलक्या जड पावलाने जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी टीमच्या सर्व जबाबदारी या खेळाडू होती परंतु तू आज जरा निराशजनक खेळ खेळताना या ठिकाणी अतुल या ठिकाणी पाहायला मिळाला। अगदी अतुल याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये येतोय। संजय या ठिकाणी अतुल याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालाय। अगदी अतुल याची विकेट गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय संजय। पुढील चेंडू अक्षय याचा अगदी हाफ ट्रॅकर होता। अगदी संधीचं सोनं अगदी करता आलेलं नाहीये। अगदी या खेळाडूला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून काय या ठिकाणी ओळखला जातो ते अगदी या मैदानामध्ये करत असताना अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी लाजवाब तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला। अगदी पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे। वाईट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या झाली 3 धावसंख्या। पुढील चेंडू अक्षय याचा हाफ ट्रॅकर चेंडू अगदी टॉपेज लागली एक धाव घेण्यास सफल झाले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये। अगदी एका धावेवरतीच समाधान या ठिकाणी मानावं लागेल। अगदी बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। धावफलक या ठिकाणी हलताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या झाली 1-4। पुढील चेंडू अक्षय वर्सेस अमित हाफ ट्रॅकर चेंडू होता पूल केलाय काय होतंय क्षेत्ररक्षक आहे कॅच कॅरी केला जाईल का। एक अटेम्प्ट 2 अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच मात्र अगदी डेट चेंडू आम्हाला पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे।
अगदी डेट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अक्षय याचा अजून एक चोलवट टप्प्यात चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु किती धावा मिळतील आणि डी झोनमध्ये चेंडू या ठिकाणी गेलेला आहे. अगदी एक धाव संख्या या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयाचं अगदी डी झोनमध्ये चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू अक्षय वर्सेस अमित. काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती आपल्याला पाहायचं आहे. पुढील चेंडू अक्षय यांचा. ओहो, यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे, उडवला क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जाईल का? यावेळी आपल्या मात्र कॅच कॅरी केला जाई नाहीये. अगदी किती धावा या चेंडूवरती निघतील या ठिकाणी पाहायचं आहे. ना अगदी या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर मत्रेवाडी 11 संघाची धावसंख्या झाली 1-11. एक बाद 11 या ठिकाणी मत्रेवाडी संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी सुंदर असं षटक या ठिकाणी अक्षय यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 2 नंबरचं षटक संघासाठी. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कोण येणार? धावसंख्या झाली अगदी अंपायर शेवटचा चेंडू काय होता? शेवट चेंडूवर किती धावा आल्या? 2. धावसंख्या झाली 7. धावसंख्या झाली 7. अगदी 2 नंबरचा षटक घेऊन येतोय हरीश सलते आयोजक. अगदी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू राईट हँड गोलंदाज पहिला चेंडू वरती पूल करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू अगदी क्षेत्ररक्षण केलंय. चांगल्या पद्धती क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. किती धावा या चेंडूवरती मिळतात या ठिकाणी आपल्याला पाहायचं. आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. या चेंडूवरती आपल्याला 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू हरीश वर्टे संजय असा सामना पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट ही त्या पद्धतीने फिरवली होती, पण बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जर 2 धावा आल्या, दुसऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र विकेटचं होईल पतन. थोडीशी गफलत या ठिकाणी रनिंग घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरा झटका या ठिकाणी मत्रेवाडी 11 संघाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. अगदी सेट असणारा बॅटन या ठिकाणी आपल्याला परतीच्या दिशेला या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. क्रिकेटमध्ये जर आपल्याला रन घ्यायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला पाहिजे. घ्यायचे असेल तर यस म्हणा, नको घ्यायचे असेल तर नो म्हणा. तर या ठिकाणी अमित
याची विकेट गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय राहुल. मॅन फ्रॉम द मत्रेवाडीचा हा खेळाडू. अगदी दमखम दाखवावे लागतील या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टार्गेट चांगले ठेवायचं असेल त्रिमूर्ती सलतेवाडी संघासमोर, तर आपल्याला या ठिकाणी दमखम चांगले चौकार चांगले षटकार या ठिकाणी मारावे लागतील. आल्या आल्या ठिकाणी स्वागत केलंय आणि या ठिकाणी चाबूक शॉट फ्लॅट षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत आणि हा एक येतोय राहुल याच्या बॅटमधनं, संजय याच्या बॅटमधनं लाजवाब असा षटकार. आल्या आल्या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केले. चांगल्या पद्धतीचा षटकार या ठिकाणी फ्लॅट षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील चेंडू अजून एक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. चेंडू एक धाव घेण्यास सफल, एक धाव घेण्यास सफल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी केला जाईल आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा कंप्लीट होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय अनुभवतोय. त्रिमूर्ती सलतेवाडी वर्सेस मत्रेवाडी 11 असा हा सामना. पुढील चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी 2 ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मत्रेवाडी 11 संघाची धावसंख्या झाली 18. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सलतेवाडी संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज सचिन. अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगदी दोन्ही टीम मध्ये असलेला ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सचिन गोलंदाजी मार्क वरती आहे. अगदी आपल्या संघासाठी काय करतोय काय घडतंय पाय बिघडतंय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कशा पद्धतीचे चेंडू या ठिकाणी हाताळेल हे बी ठिकाणी पाहायला मिळतंय. ओहो सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. लाजवाब आपलासून असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला सचिन यांचा. अगदी राहुल यांना काही समजलेला नाही चेंडू. पुढील चेंडू हो दुसरा चेंडू लाजवाब आपलातून पाहायला मिळाला. अगदी काय होईल या चेंडूवरती मात्र विकेटचं होईल पटत. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात राहुल या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतीच्या दिशेला या ठिकाणी माघारी जावं लागतंय मत्रेवाडी टीमला. तिसरा झटका. अगदी लेजंड खेळाडू आहे तर या खेळाडूची चर्चा आहे. या खेळाडूचा बोलबाला आहे असे मत्रेवाडी 11 संघाचा कोहिनूर हिरा बापू मैदानामध्ये सज्ज झालेत. अगदी कप्तानने आपल्या बापूंवरती विश्वास दाखवलाय पण हा विश्वास अगदी बापू सार्थ करतील का हे येणारे चेंडूमध्ये आपल्याला नक्कीच समजेल. पुढील चेंडू सचिन यांचा. ओहो यावेळी मात्र समोरच्या दिशेला लाजवाब हाय हँडसम पॉवरफुल स्ट्रोक येतोय. मत्रेवाडी 11 संघाच्या खात्यामध्ये 6 धावा भर करणारा हा खणखणीत षटकार. अगदी लाजवाब धावसंख्या झाली 24. 24 धावसंख्या या ठिकाणी स्कोरबोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी 3 चेंडू चौथा चेंडू प्रगतीपथावरती आहे. ओहो अजून एक
राह के पत्थर में चकनाचूर होना चाहिए, वार एक ही हो लेकिन पलटवार जरूर होना चाहिए. यावेळी मात्र लगातारचा दुसरा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार. अगदी तिसरा चेंडूवरती काय होईल, तिसरा षटकार येईल का? अगदी दुसऱ्या ओव्हर मध्ये कमी रन आल्या, पण तिसऱ्या ओव्हर मध्ये अगदी धावा कुठल्या या खेळाडून एक धाव घेणे सफल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, एक धाव घेणे सफल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुंदर अशा 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव संख्या झाली 32. अगदी शेवटचा चेंडू आहे. शेवट चेंडूवरती किती धावा निघतील या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. पुढील चेंडू अगदी वाईट चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या सरसावते. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झाली 33 वरती 3 विकेट. शेवटचा चेंडू आहे. प्रगतीपथावरती फुलटॉस टाकलाय. फुलटॉसचा खरपूस समाचार घेता आले नाही. क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जाईल का? मिसफील्ड होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव घेण्यास सफल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मत्रवाडी 11 संघाची धावसंख्या झाली 35 आणि 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघासमोर. अगदी 12च्या स्ट्राईक रेटनं रन रेट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 12-36च्या स्ट्राईक रेटनं रन रेट या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचा आहे. अगदी त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघासमोर मत्रेवाडी 11 संघानं 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. अगदी सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये के घोटील DK घोटील या संघानं अगदी फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि अगदी सकाळी सत्रामध्ये फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर A लॉटमधनं DK घोटील यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. तर B लॉटमधली पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. उत्तरार्ध सत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. उत्तराच्या टीममध्ये असलेली मॅच या ठिकाणी रंगतदार सामना. अगदी दोन्ही टीमला विनंती आहे की अगदी त्वरित आपले दोन्ही क्षेत्ररक्षक आपले खेळाडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. भरपूर या ठिकाणी वेळ झालेला आहे. अगदी 2:29 या ठिकाणी झालेले आहेत. आपल्याला अजून भरपूर असे सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे घाई करा. अगदी आयोजकांकडून आम्हाला वारंवार असं सांगता येते की आपण अगदी घाई करा. अगदी सुंदर अशा स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नितीन पवार. सुंदर असं क्षेत्ररक्षक, सुंदर असं स्कोरर भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अप टू डेट स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फिल्डर टू डेट नावं स्कोर अगदी आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अगदी पाटण तालुक्यातील उत्कृष्ट स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मत्रेवाडी संघानं टार्गेट ठेवलंय 35 धावा केल्या. 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय आणि त्रिमूर्ती सलतेवाडी संघ अगदी 2 बॅटर मैदानामध्ये सज्ज झालेत. त्रिमूर्ती सलतेवाडी संघाचे 2 बॅटर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी ट्रॉफीसाठी चाललेली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. या ट्रॉफीची किंमत आहे जिद्द, चिकाटी, मेहनत. रडलात तरी ट्रॉफी आपल्याला भेटणार नाही. यासाठी संघर्ष करावा लागेल आणि या ट्रॉफी चालण्यासाठी ट्रॉफी मिळवण्यासाठी चाललेला संघर्ष या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय.
तर बॉलिंग मार्क वरती आहे एक उत्कृष्ट खेळाडू ओपनचा खेळाडू अतुल या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आहे. अगदी बॅटिंग मार्क वरती अगदी बॅटिंगमधनं अगदी धावा नाही आल्यात पण बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक हाताळताना अगदी धावा थोडंसं टार्गेट आहे 12 रनाचा स्ट्राईक रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जर मॅच रोखायची असेल तर आपल्याला या मॅचमध्ये 100% देणं गरजेचं आहे. तर बॅटिंग मार्कवरती आहे सचिन वर्सेस अक्षय. तर अंपायरच्या भूमिकेमध्ये रोहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अतुल यांचा अक्षयसाठी. लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अतुल. तर रायटी बॅट्समन अक्षय. पुढील चेंडू पहिला चेंडू या ठिकाणी जोरात मारण्याचा प्रयत्न आहे. अगदी गोलंदाज बॉल मागे धावतात. किती धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्ही पाहताय अनुभवताय चांगभल चषक 2024 ची स्पर्धा. पुढील चेंडू अतुल यांचा सचिन यांना. हो सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. काय जादूच्या फिरकी गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी वळवला. स्विंग चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूचा अगदी खरपूस समाचार घेता आलेला नाहीये. एका धावावरती समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी अतुल याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू अतुल वर्सेस अक्षय. पुढील चेंडू ओहो यावेळी मात्र लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहावी लागेल अतुल याची. अगदी कोणताही फटका या ओव्हरमध्ये मोठा फटका या ठिकाणी खेळण्यापासून वंचित ठेवलं या गोलंदाजानं. अगदी अक्षरशः बॅट्समनला बेड्या ठोकल्यात या गोलंदाजानं. नाव आहे अतुल. ओहो यावेळी मात्र हाय हँडसम पॉवरफुल ब्युटिफुल केअरफुल आजच्या दिवसातला लांब लचक षटकार येतोय अक्षयाच्या बॅटमधनं. अगदी आलेल्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. लाजवाब असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. असा खणखणी षटकार या ठिकाणी त्रिमूर्ती सलतेवाडी संघाच्या धावसंख्या या ठिकाणी होते 8 धावसंख्या. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं या ठिकाणी दाखवून देतोय. नाव आहे अक्षय. पुढील चेंडू ओहो अजून एक या ठिकाणी सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. अजून एक डीप फाईन लेगच्या डोक्यावरून लगातारचा दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 2 चेंडू 2 षटकार या ठिकाणी धावसंख्या हलता दिसताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 14. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाची 14. अगदी 4 चेंडूमध्ये अगदी धावा आल्या नव्हत्या पण शेवटच्या 2 चेंडूवरती जे प्रहार चढवले या खेळाडूनं अगदी धावसंख्या 14 वरती नेऊन पोहोचवला. कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाव आहे अक्षय. मॅन फ्रॉम द सलतेवाडीचा हा खेळाडू आहे. तर 1 ओव्हर समाप्त झाल्यानंतर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. नाव आहे संजय. अगदी बॅटिंग आपल्या साजेशी बॅटिंग खेळताना मैदानामध्ये केली पण गोलंदाजी ही तशी अगदीच करावी लागेल.
पुढील चेंडू संजय यांचा. यावेळी मात्र वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी धावसंख्या होताना या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या झाली 15. सुंदर असा चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. एका धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागेल. सुंदर असा सामना या ठिकाणी त्रिमूर्ती 11 वर्सेस मत्रेवाडी 11 चाललेला रंगतदार सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यानंतर अगदी स्ट्राईकला आलाय अक्षय. चांगल्या पद्धतीचे षटकार, लांब लचक षटकार या अक्षयच्या बॅटमधनं आपल्याला पॉवरफुल षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. पुढील चेंडू संजय वर्सेस अक्षय. काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, लाजवाब गोल बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अति भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू संजय यांचा. संजय यांचा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू संजय वर्सेस अक्षय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहताना अनुभवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फुलटा चेंडू आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. किती धावा घेण्यास क्षेत्र पाहता ते आपल्याला पाहायला. 1 धाव घेण्यास समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी केला नाही आणि किती धावा निघतील. परंतु या चेंडूवरती मात्र 2 धावा पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. एक रनआउटची आणि एक थ्रोची अशा 2 धावा या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली 18 धावसंख्या. सॉरी, किती झाले बघा. आताचे 2 घेतले का? अठरा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. हो, त्यांनी पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. यावेळी मात्र काय घडलंय. सुंदर असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 24. अफलातून असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गफलता झाली आणि चेंडू सरळ सीमारेषेबाहेर निघून गेला. अजून एक चांगल्या पद्धतीचा चेंडू अगदी हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जाईल का? पर अगदी एक कॅच ड्रॉप केला जाईल. कॅच ड्रॉप होताना ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 25. पुढील चेंडू अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाची धावसंख्या झाली 25 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज त्रिमूर्ती सलतेवाडी संघाला. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू 2 षटकार 3 चौकार. अगदी समीकरण आहे, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. चांगभलं चषक 2024. अगदी पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करताय स्वामी समर्थ तर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे. तर यानंतरचा सामना आपण पाहतोय श्री समर्थ लोटळेवाडी विरुद्ध भराडी माता चव्हाणवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल या लगेचच नाणेफेक करून घेतली जाईल.
स्वामी समर्थ लोटळेवाडी संगनायक तसेच भराडी माता चव्हाणवाडी संगनायक यायचं आहे टॉस करण्यासाठी. चल गोलंदाजी मार्कवरती आहे अमित. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. काय घडेल काय घडेल. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झालाय. राहक के पत्थर में चकनाचूर होना चाहिए. वार की हो लेकिन पलटवार जरूर होना चाहिए. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय आणि ठोकलाय तो षटकार. समीकरण बदललंय. 5 चेंडूवरती आपल्याला करायचं आहेत 5 धावा. शेवटचा कॉल दिला जातोय. चव्हाणवाडी संगनायक यायचा आहे टॉस करण्यासाठी. लोटळेवाडी संगनायक शेवटचा कॉल दिला जातोय. अन्यथा दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात ठेवा. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय गोलंदाज आहे अमित. पहिला फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेईल का. आणि यावेळी मात्र पंचांनी आमच्याकडे दर्शवले नो चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. अगदी नो चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फ्री हिट वरती कोणताही पुरेपूर फायदा या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी चांगल्या पद्धतीचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्वामी समर्थ लोटळेवाडी वर्सेस भराडी माता चव्हाणवाडी यांचा टॉस झाल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी टॉस विन झालाय भराडी माता चव्हाणवाडी. अगदी निर्णय त्वरित आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षापर्यंत आयोजकापर्यंत पोचवायचा आहे. चव्हाणवाडी ओहो यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र आजच्या दिवसातील लांब लचक षटकार या ठिकाणी येतोय आणि मॅच फिनिश षटकार. अगदी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने मॅच केली फिनिश आणि या ठिकाणी मात्र विजय संपादित केलाय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघानं. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी खूप खूप अभिनंदन. आणि मात्रेवाडी 11 संघ हार्ड लक बॅड लक. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अगदी स्वामी समर्थ लोटरवे आणि भराडी माता